मसीद शेख लाल पट्टी धारण केलेला कुर्डवाडीला सराव करतोय कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा आहे. प्रसाद दंडे ज्यानं मगाशी कीर्तिमानी केली आणि पुढच्या राऊंड मध्ये आला तो कन्नरला सराव करतो. उमेश काका इंगळेंचा पट्टा आहे. मसोडचा पैलवान आला का होती? प्रसाद पुकळे का? कुठे येते हो? काय येत नाही? ही एवढी संपली की ती गोष्टी आहे. हा बोलवून घेऊ, आपलं तयार ठेवणं काम आहे आपलं. त्याचा जोडीदार संकेत सावंत कंदर. जाहिरातीत गेले इथल्या. येणार आहे का अतुल? हो. समोरची कुस्ती अतिशय प्रेक्षणीय कुस्ती बघा. डोळ्याचं पारणं पिटण्यासारखी कुस्ती. ज्या पोरानं कीर्तिमानी केली असा प्रसाद दंडे आणि मसीद शेख अशी कुस्ती चालू आहे. 5 मिनिटातले काही मिनिटं भूतकाळात जमा झालेले. जसा गणपती बसला तसा अतुलचा मोबाईल मला दिसतोय. रोज रोज नवीन व्हिडिओ येतो आणि असं वाटतं, मन भरून येतं, अभिमान वाटतो अशा कार्याचा. हो. माननीय सुहास नरसिंह पाटील केवळ आणि मच्छिंद्र संदीपान लटके यांच्यातर्फे 11,000 रुपयाची प्रेक्षणीय कुस्ती आहे. प्रसाद पुकळे मसवडून आलाय. संकेत सावंत कंदर, आपण आत या. कुस्ती करा. फक्त अंदाज घेऊन कुस्ती चालत नाही. संधीचं सोनं करता येतं, त्यासाठी आत्मविश्वास असावा लागतोय. आणि या समयाला ज्यांच्या कुस्तीच्या अजूनही आठवणी हा महाराष्ट्र विसरू शकत नाही. हलगी बादर ज्यांच्यामुळं कुस्ती मैदानाला क्रेज निर्माण होते असे प्रमुख अतिथी कुस्ती सम्राट असलम काजी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही कुस्ती कमिटी आणि संयोजन कमिटी स्वागत करतायत. खाली पंच आहेत. शाबाश 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 शाबाश. हो हो. वीरों के वीर बाहुबली 51 गदेचे मालक कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद यांचा मान सन्मान तमाम गावकऱ्याच्या माध्यमातून बाबासाहेब मामा कापसे वस्ताद आपण आखाड्यावरती यावं यासाठी गावकऱ्यांनी अट्टास केलेला आहे. कुस्ती सम्राट कुस्ती मैदानाला आले की कमिटीला फार मोठा आधार आणि आभार वाटतं. असलम दादानं मैदानाला यावं यासाठी अनेक जण अतिशय तळमळीनं त्यांच्यावरती प्रेम करतात. गेली 12 वर्ष कुस्ती सोडली असल तरी तीच क्रेज आणि तोच आत्मविश्वास पैलवानांना देण्याचं काम कुस्ती सम्राट करतायत. आता कुणाला बांधताय कसं? एक काष्टपैलू पैलवान, एक निगर्वी पैलवान, निष्कलंक चारित्र्य आणि धवल कीर्ती
कुस्ती सम्राट असलम काजी फेटा बांधणारा काहीतरी अडचणीने निघून गेलाय, त्याचं सोयाबीन भिजत असेल, काय करतोय ते. फेटा बांधला जातोय एका मानाच्या मानकऱ्याला, त्या फेट्याची शोभा वाढते हो. कुस्ती सम्राटांना फेटा बांधल्यानंतर पहिल्या पिढीतली मोठी माणसं गेली, आता हिंद केसरी मारुतीभाऊ माने गेले, हिंद केसरी गणपताबा हंदळकर गेले, आणि कुस्तीचा वारसा या पुढच्या पिढीकडे देऊन गेली ती माणसं. आज कुस्ती सम्राटांचा सन्मान रस्तापूर ग्रामस्थांच्या वतीने बाबासाहेब मामांच्या शुभास्ते या तरुणांनी ठेवलेला आहे. काही सत्कार केले जातात, काही करावेच लागतात, काही करूनही घेतले जातात, पण हा सत्कार हा योग्य तोचा सत्कार आहे. या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला ज्या पैलवानाने एक आगळं वेगळं वलय प्राप्त करून दिलं, आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याच्या नंतरनं या पैलवाना कुस्ती क्षेत्रामध्ये ग येत असतोय, अहंकार येत असतोय. आज सुद्धा बघा, आज एक सक्सेस पैलवान ज्या महाराष्ट्राला अवघ्या 113-114 कोटी जनता असलेल्या महाराष्ट्राला वेड लावलं, त्या पैलवानांनी नुसता शेड्डू ऐकायला लाखांची गर्दी व्हायची. असे असलम दादा काजी कधी गर्व नाही, कधी अहंकार नाही, मीपणा नाही. आयुष्यामध्ये कुणाला असलम काजी व्हायचं झालं तर नम्रता, संवेदनशीलता या गोष्टी आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग तेव्हा कुठं असलम काजी होता येत आहे. कुस्ती करा, दोन्हीही सर्वसामान्य घरातले पैलवान आहे. प्रसाद दंडे आणि हा मसी शेख परत दोघाला समज दिलेली आहे. कुस्ती करा. या कुस्ती मैदानासाठी संग्राम भैया शेळके खांडवी आणि आदित्य फुर्डे वेलकम वेलकम वेलकम. ही जीवाभावाची फळीच्या फळी उभारण्याचं काम किरण भाऊ आणि ओंकार भैया करतायत. संग्राम चला, आदित्य भैया चला, हलकी बहादर, आता खऱ्या अर्थानं तुमचं काम आहे. शाहरुख खान पुणे आणि अभिजित भोसले कुर्डवाडी, आपण ही तयारीला लागा. 1 ते 2 कुस्त्यानंतर आपली कुस्ती होणार आहे. बाप्पासाहेब कांबळे, शबाज आणि मुन्ना भैया पाटील, आपण देखील चला. वो वो करा की टाळ्या, करा की टाळ्या. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार प्रसाद दंडे पैलवान विजयी. शाबास.